आयराचं पहिलं बोरनाण तिच्या आजीच्या घरी पुण्यामध्ये. खरं तर मी मम्माला सुरुवातीला म्हणालेले, की "मम्मा असं काही कंपल्सरी नाहीये, नको करूया, तुझीच धावपळ होईल." पण तिचा आग्रह होता, की "नाही, शास्त्र हे आपण फॉलो केलंच पाहिजे." तर मी आणि अमरू आदल्या रात्री 2 वाजता हातांनी आयरासाठी हलव्याचे दागिने बनवत होतो. कारण मावशीचा आग्रह होता, की रेडीमेड दागिने नको. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी आपल्या बाळांचं बोरनाण केलं नाहीये, सो आय थॉट इट वॉज ओके. पण जेव्हा मी रिसर्च केला तेव्हा मला खूप असे पॉइंट्स आढळले ज्याच्यामध्ये मला कळतंय की आपलं शास्त्र किती वेल रिसर्च्ड आणि स्ट्रॉंग आहे. सो आम्ही डेकोर एकदम सिम्पल साडी बॅकड्रॉप टाकली होती आणि मकर संक्रांतीचं डेकोरेशन घरीच आपले फुगे फुगवून असा सेटअप केला होता. सगळे कझिन्स आणि बिल्डिंगमधली सगळी छोटी छोटी मुलांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं. वातावरण इतकं सुंदर होतं आणि फुल ऑफ लाफ्टर. आयराला पण सगळं बघून इतकी मज्जा वाटत होती. खरं तर मम्माच्या साईडला ही परंपरा पिढीनपिढी चालत आलेली आहे आणि तिच्या साईडच्या सगळ्या बाळांचं ऑलमोस्ट बोरनाण झालेलं आहे. तर आयराचं करायचंच होतं आणि माझ्या रिसर्चमध्ये मला कळालं की प्रत्येक गोष्ट किती विचारपूर्वक घडवली आहे. सो त्या दिवशी आयरानी काळा फ्रॉक घातला होता, जो खूप प्रेमाने आणि हौशीनी मम्मानी आणि अमरूनी आणला होता. आणि शास्त्र सांगतं की काळा रंग ऊब खेचून घेतं आणि ऋतू बदलायच्या काळात लहान मुलांनाही नैसर्गिक ऊब मिळणं हे खूप महत्वाचं असतं. बोरनाणात वापरले जाणारे ऊस, बोरं, लाया, हरभरे, तिळगुळाचे लाडू, साखर फुटाणे ह्या सगळ्या गोष्टी ऊर्जा देणाऱ्या असतात, ऊब देणाऱ्या असतात आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करणाऱ्या असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की आता ऋतू बदलणारे तर मुलं आजारी पडतात, तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप शास्त्रानुसार स्ट्रॉंग आहेत. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे जी लहान मुलं तिथे सेलिब्रेट करायला येतात त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी खायला मिळतात. म्हणजे हा फक्त गोडधोडाचा खेळ नाहीये, तर ऋतू, आरोग्य आणि आनंद ह्या सगळ्या गोष्टींचा एक सुंदर संगम आहे. माझी इच्छा आहे की आयराला या सगळ्या शास्त्रांबद्दल नीट ज्ञान मिळालं पाहिजे. लाडक्या मावशींनी बाळाला सजवलं हाताने बनवलेल्या दागिन्यांनी आणि मग ओवाळलं. एका दृष्टीने आपण वाईट नजर उतरवतो आणि त्याचबरोबर प्रार्थना करतो आपल्या बाळाच्या छान आरोग्यासाठी. आम्ही हा कार्यक्रम रथसप्तमीला ठेवला होता आणि आयरा खरंच खूप एन्जॉय करत होती, डान्स वगैरे करत होती आणि बघत होती अरे वा आता कोण येतंय मला ओवाळायला. सो ओव्हरऑल मस्तच होता एक्सपिरियन्स तिच्यासाठी पण आता होता मेन इव्हेंट, जिथे निहिताच्या मांडीत आयरा बसली आणि तिच्यावरती वर्षाव झाला. ऑल द गुडीज शावर्ड ऑन हर आणि तिथे रिॲक्शन थोडीशी क्रँकी झाली होती तिची. सगळ्या लहान मुलांनी लुटणे ज्याला म्हणतात तसं लूट केली आणि त्यांचे चेहरे बघून खरंच इतकं छान वाटलं. आणि असतं ना की आपण नुसती अशा हातात दिलेली गोष्ट आपल्याला तेवढी एक्साइटिंग वाटत नाही, पण एखादी गोष्ट लुटली की आपण ती पटकन खातो. तर ह्या सगळ्या पौष्टिक गोष्टी त्यांनी खाल्ल्या. खरंच मस्त आहे आपलं शास्त्र. पण मला जाणवलं की हा गोडधोड फळांचा जो एक वर्षाव तिच्यावरती झाला ते फक्त परंपरा नाही, तर आपल्या मुलांवरती समृद्धी, आनंद आणि प्रेमाचा वर्षाव असतो, अशी एक प्रार्थना असते ही. तर असं झालं आयराचं पहिलं बोरनाण आणि छोटासा एक्सपिरियन्स होता जो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. बाकी रिमेंबर, आय लव्ह यू.